नाही, मला वाटतं SIT नेमलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे त्या चौकशीतला एक भाग आहे आणि रुपाली चाकणकर यांचे या विषयासंदर्भातले संदर्भ त्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टी याकरिता तपासाची आवश्यकता SITला वाटली असेल आणि म्हणून त्याकरिता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवलेलं असावं. विकास लवांडे यांच्या शाही प्रकरणामध्ये आता शरद पवारांनी पोलीस कमिशनरना फोन जो केलेला आहे सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावरती जे विरोधक आहेत किंवा राष्ट्रवादी गट आहे शरद पवारांचा तो मात्र भाजपवरतीच आक्षेप घेताना काही आरोप करताना पाहिजे. नाही, मला वाटतं जळीस्थळी काष्टी पाषाणी यांना भाजपच दिसतो. आता या ठिकाणी शाही पेकण्याच्या संबंधात भाजपचा काय रोल येतो, पण एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची भूमिका आहे. म्हणून आमचे संत परंपरा याविषयी कोणी जर त्या ठिकाणी आक्षेपार्ह बोललं तर त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटत असते. आता जर संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायात घुसखोर शिरलेत याचा अर्थ जे प्रबोधनाचं काम करतात ते संत परिवारातील आमची लोक किंवा साधू यांच्यावरच तो आक्षेप त्या ठिकाणी ठरतो आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. हा महाराष्ट्र संत परंपरा मानणारा असा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे जर त्या वारकरी संप्रदायाच्या संदर्भात वेडं वाकडं जर त्या ठिकाणी कोण बोललं तर त्यात ती प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारे ॲक्ट व्हावं असं जरी अपेक्षित नसलं तरी वारकरी संप्रदायाची लोक संतप्ततेच्या भावनेतनं अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. काल सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा एक्सप्रेसवरती अपघात झाला. त्या सुखरूप होत्या परंतु गाडीला मोठ्या प्रमाणात इजा झाली. राष्ट्रवादीकडून आरोप केला जातोय की अपघात होता आणि असंही बोललं जाते की गुजरातची ही गाडी होती असंही आरोप केला. नाही ना, प्रत्येक विषयात राजकारण करायचं आहे. जे त्या ठिकाणी मी चॅनलवर बातमी बघत होतो, मला वाटतं ट्विटचा संदर्भ त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात दाखवत आहेत. म्हणजे काही करून त्या ठिकाणी गुजरातचा प्रभाव आहे, गुजरातना बदनाम करायचं, गुजरातच्या त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सुरू आहेत अशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी भ्रम निर्माण करायचा, हे मला वाटतं एकदम घाणेरडं राजकारण या ठिकाणी राष्ट्रवादीचं आणि सुप्रिया सुळेंचं सुरू आहे असं म्हणावं लागेल. त्यांचा जर अपघात असेल त्याची चौकशी होईल. त्या खासदार आहेत, सरकार गांभीर्यानं घेईल. आणखी त्यांना काय वाटत असेल पोलिसामध्ये तपशीलवार तक्रार करावी, पण लगेच गुजरातची गाडी म्हणून गुजरातचा घातपात असं म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे, संयुक्तिक नाही. अंबाळ बागायतींसाठी आता ठाकरे गट रस्त्यावरती उतरणार आहे. 15 मे रोजी गिरगाव चौपाटी ते वर्षा असा हा मोर्चा जो काढण्यात येणार आहे. सरकारने आश्वासन दिलं होतं शेती मोर्चा काढतायत आणि त्यांची मला वाटतं वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. या संदर्भामध्ये नारायण राणे साहेबांनी पुढाकार घेऊन कोकणातले मंत्री, कोकणातले आमदार यांची एक व्यापक बैठक विधानमंडळात त्या ठिकाणी झाली होती. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी या बागायतदारांसाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये काही कमतरता असेल, अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या कोकणच्या बागायतदारांच्या मागे या ठिकाणी सरकार म्हणून ठाम उभं राहतील, हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कोकणातले आमदार या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे आग्रही भूमिका पुन्हा आवश्यकता वाटली मांडू. सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांची सगळ्यांची चौकशी जी आहे ती झाली पाहिजे खरात प्रकरणामध्ये असं अंजली दमानियांनी पुन्हा म्हटलं. नाही, मला वाटतं अंजली दमानिया काय म्हणतात त्याच्यावर आम्ही लगेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही आहे. त्या अनुषंगाने ज्यांच्या चौकशीची आवश्यकता आहे त्या अंजली दमानिया म्हटल्या तरी होणार आहे, नाही म्हटल्या तरी होणार आहे. त्याच्यामुळे असं कुणाच्या म्हणण्यानं कुणाची नावं सांगितली तर त्या ठिकाणी चौकशी झालीच पाहिजे असं काय मानायचं कारण नाही. त्या यंत्रणेला जे योग्य वाटतं त्या दिशेनं आणि त्या लोकांची ती चौकशी करते. नाना पटोले म्हणतात की खरातला मारलं जाईल 3 साल. आता नाना पटोले कधीपासून भविष्य सांगायला लागले मला माहीत नाही आहे. आता अशा प्रकारचं टोकाचं बोललं नाही, अशी विधानं केली नाहीत तर मीडियामध्ये सध्या नाना पटोले दिसत नाहीत. या निमित्तानं चर्चेत राहण्याचा एक केविलवाना प्रयत्न नानांचा दिसतोय. PCS प्रकरणामध्ये जी आरोपी होती ती
मला वाटतं हीच MIMची मस्ती मगरुरी जी आम्ही बोलतो की एका बाजूला अशा प्रकारची घटना घडल्यानंतर सावध पवित्रा भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, पण गिर गया तो भी टांग ऊपर, चूक केल्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागे आहोत अशा प्रकारचं बोलणं म्हणजे बेशरमपणाचं आहे। याचा अर्थ याला MIMचा पाठिंबा होता का, MIMचे काही धागेदोरे जुळत आहेत का, याची सुद्धा आता सखोल चौकशी करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे। मी OWC आणि MIMच्या अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तींना पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार करतो, निषेध करतो। प्राथमिकदृष्ट्या MIMचा नगरसेवक यामध्ये सहभागी असल्याचं दिसतंय, त्याला सहआरोपी सुद्धा केलं जातंय, परंतु प्रकरणाची व्याप्ती पाहता याचे धागेदोरे वरपर्यंत असतील असं वाटतं। मला वाटतं ताबडतोब त्या नगरसेवकाला अटक करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पोलीस त्यांच्याकडून याच्या मागे खरे बोलवते धणी कोण आहेत त्याचा सुगावा त्या ठिकाणी लागेल। म्हणजे त्या ठिकाणी पाठबळ देणारे जलील असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी दस्तूरखुद्द OWC आता बाजू घेत आहेत। मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आता हे प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचं दिसतंय। ओवैसींचं म्हणणं आहे की सुशिक्षित मुस्लिम मुलं आणि मुलींना कुठेतरी टार्गेट केलं जातोय अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये। मला वाटतं OWCने आत्मपरीक्षण करावं, त्यांनीच या ठिकाणी तरुणांना भडकवण्याचं काम बंद करावं। आता जर तुम्ही अशा प्रवृत्तींना पाठबळ देणार असाल, ते सुशिक्षित तरुण मुस्लिम तरुणांना आवडणार आहे का? त्याच्यामुळे सुशिक्षित पिढी तुमच्या अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भूमिकांना कधीच समर्थन देणार नाही। तरुणांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका। मुस्लिम तरुणी तुमच्या अशा कृत्यांचा धिक्कार करतील, समर्थन देणार नाहीत। लसरापूर प्रकरणातल्या आरोपींना अजूनही कठोर शासन झालेलं नाही, आठवडा उलटून गेला। साधारणपणे कधीपर्यंत हे सगळं होईल? कारण याच विरोधामध्ये आज संबंधित पालक असतील किंवा त्यांच्या गावातील लोक असतील यांच्याकडनं पुण्यामध्ये मूक मोर्चा आहे। मला वाटतं या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे, कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस खात्याला दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिकची काही गरज लागली तरी त्या ठिकाणी पोलीस आणि सरकार तयार आहे। कुणी या विषयाचं राजकारण न करता आपण त्या ठिकाणी अशा प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, त्याचा बिमोड केला पाहिजे।